त्या मित्रांनो, आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण शेतात जाणार होतो. तर शेतात जायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला शेत दाखवू, सगळं सगळं काही दाखवू जे होईल. 8 दिवसामध्ये सगळं काही दाखवू. तर ठीक आहे, चला मग शेतात. तर मी तयारी सगळी काय केली. तर शेतात जाताना आपण नाश्ता पण घेतला आणि जाता रस्त्यानं गड्डे पण होते फुल. तर गाडी पण चालता येत नव्हती आणि सकाळी खूप थंडी पण होती आणि रस्ता खूप एकदम डेंजर होता. डायरेक्ट चालता पण येत नव्हतं रस्त्यावर. आणि 7 वाजता मग घरून निघले होते. आणि आता पेट्रोल टाकून घेऊ. पुढे पेट्रोल बघायला लागेल, पण गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे. आपल्याला अजून लय दूर जायचं आहे. तर मित्रांनो, आपण गाडी इथे पार्क केली ना, इकडून आपल्याला 3 वावर सोडून तिथे जायचं आहे आपल्या शेतामध्ये. तर इथून 3 वावर ओलांडून आपलं शेत येते. शेताला खूप दूर आहे. तर चला जाऊया शेतामध्ये. तर मग तुम्ही बघू शकता आपल्या पुढच्या शेतामध्ये इकडे मका पेरलेली आहे. माझ्या मागे मका दिसत असेल तुम्हाला. तर मका आहे आणि इथे बाजूच्या वावरा शेतामध्ये हरभरा आहे. तर आपलं शेत आलो आहे मित्रांनो आपण. तर इथे तूर काटणे चाललेली आहे, तुम्ही पाहू शकता. तूर हे आता म्हणजे आम्ही तूर पेरलेली होती यावर्षी. तर तूर काटणे आलो आहे. तर इकडे पुढे आपला हरभरा पण आहे, दाखवतो तुम्हाला. हे आपला हरभरा आहे. तर इथे म्हणजे पुढे हरभरा पेरला आहे आणि मागे तूर पेरली होती. आता पाणी दिलं होतं मग रात्री. तर पाणी गेलं की नाही पाहूया. तर पाणी भरपूर प्रमाणे चांगलं भेटलेलं आहे. हिला आता खालती पाणी द्यायचं आहे. तर आता पहिल्या बाबाच्या वावरात जायचं आहे आपल्याला. तर चला जाऊया पलावाच्या वावरामध्ये, कारण की तिकडेच आपली विहीर आहे आणि तिकडेच आपल्याला बटन चालू करणं आहे आणि त्यावेळेस आपल्या शेतामध्ये पाणी येईल. आणि मला आज सुट्टी होती, तर म्हणून मी आज शेतामध्ये आलो होतो. मी आता शेतामध्ये नाही, कारण की पप्पा सगळं बघून घेतात शेतामधलं. तर मम्मी आणि आजी काकू सगळे शेतामध्ये आले होते आज, म्हणून मी शेतामध्ये आलो. सुट्टी पण होती आणि त्या कारणाने ब्लॉग पण बनून गेला. तर चला तिकडे जाऊया पल्लावाच्या वावरामध्ये, कारण की आपल्याला बटन पण सुरू करायचं आहे आणि पाणी पण द्यायचं आहे आज. तर मित्रांनो, आपण आता पल्लावाच्या वावरात आलेले आहे. हे पल्लावाची हरभरा पेरला पल्लावानं बी आणि इथेच आपली मोटर पण लावली आहे हिरीमध्ये. तर तुम्हाला दाखवतो मी. तर हे पहा समोर आपली विहीर आहे आणि तिकडेच बटन आहे. तर ते बटन सुरू केलं की आपल्या शेतामध्ये इकून पाईपाने पाणी जाते. तर जाऊया तिकडे, चला. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपलं मीटर आहे, त्याच्यामध्ये पाहूया लाईन आहे की नाही. तर आज लाईन तर नाही आहे. आता आज पाणी पण देऊ शकत नाही. चला मग आपल्या वावरात परत जायचं आपल्याला, कारण की लाईन नाही आहे तर पाणी पण देऊ शकत नाही. तर त्यानंतर काकू आले वावरामध्ये शेतामध्ये, आणि आता पण मम्मी पण येईन, आजी पण येईन. तर इथून खूप दूर आहे काका उभी आता. तर मी तिकडे जाऊच नाही शकत, कारण की इकडे बी तूर मला तोडायची थोडीफार, कारण की आज संध्याकाळी कचोऱ्या करायचं. ठीक आहे, तूर तोडूया. तर मित्रांनो, आता आजी पण आलेली वावरामध्ये डब्बा घेऊन, कारण की आजी डब्बा घेऊन होता म्हणून आजीला उशीर झालेला आहे. तर जाऊया चला आजीकडे. तर आजीने काय आणलं आहे खायला काय मालूम. आज आजी वाटते देवाची पूजा करण्यासाठी वरून थांबलेली आहे. तर चला. तर इथेच पप्पा पण काम करत आहे. तुम्हाला दाखवत आहे पप्पा कसे काम करत आहेत. तर तुम्ही बघू शकता इकडे बाजूला पप्पा काम करत आहे. अंदर ते तूर तोडणे चालवली आहे. तर पप्पा तूर तोडत आहे. तर चला आजीकडे जाऊया. आजी देवपूजा करत होती वाटतं. आजी देवपूजा करते आणि फुलं पण वाहत आहे.
तर या आमच्या असे इथे फुलं आहे, देव आहे. हे शेतामधला देव आहे आमचा. तर हा फुलं आहे आणि देव आहे. तर चला जाऊया तिकडे डब्बा घेऊन आणि भाजी घेऊन. तर चला. तर चला अजून काय आणलं खायला बघूया. तर डब्बाचं भात आहे, तर भात खाऊया. खालती पण भात आहे आणि या डब्यात काय बघूया. तर या डब्यात पालक केलेला आहे अजून. चला तर आता मी जेवण करून घेतो, कारण की मला खूप भूक लागलेली. मी सकाळपासून जेवलेलो नाही. तर घरवाले शेतामध्ये जेवण करत आहे. ते जेवण झालं की तर मित्रांनो मी चाललो आता घरी. मम्मी आमच्या इथेच आहे. आता घरी जातो मी, कारण की इथं मी तेच खूप थकलेलं आहे. तर हे येतील नंतर. मग बरं ठीक आहे, चालेल मग भेटू घरी. मित्रांनो फायनली आता घरी पोचलेलो आहे. तर ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जर आवडला असेल तर पुढच्या ब्लॉगमध्ये काय पाहिजे ते कमेंट करा. तर नमस्कार, बाय बाय.